नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा व्हिडिओ खास करून त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता येणार आहे त्या पैशांची वाट पाहत आहात. खरं सांगितले तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 2000 रुपये जसे 19 नोव्हेंबर रोजी पडले, तसंच नमो शेतकरी योजनेचे पैसे पण पीएम किसान योजनेचे पैसे आल्यानंतरच येतात की तुम्हा सर्वांना माहिती आहे. पण निश्चित तारीख ही दोघी योजनांची नसते. दोघे पैशांची येण्याची ठराविक महिने लागतात आणि काही ठराविक महिन्यांनंतरच हे दोघे पैसे येतात. पण हे आतापर्यंत आपण असं पाहिलं की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आल्यानंतर काही दिवसानंतरच नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात, पण ते अजूनही आलेले नाहीये. कारण की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मागील 19 नोव्हेंबर 2025 रोजी आले, पण पूर्ण नोव्हेंबर महिना संपून गेला आणि आज ज्या दिवशी व्हिडिओ बनवतोय आज 2 डिसेंबर आहे, म्हणजे कमसे कम 1 महिना झालेला आहे, तरी अजून पैसे आले नाही. तर त्याचं कारण काय आहे? पैसे का नाही आले? राज्य सरकारने अजून GR का नाही आणला? तर या सर्व प्रश्नांची उत्तरच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हा सर्वांना माहिती की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहे, मतदान चालू आहे आणि या सर्व कामांमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पण मिळाले आहे. ज्या महिला 17व्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांचे पैसे सुद्धा अजून नाही आले. नमो शेतकरी योजनेचे पैसे नाही आले, फक्त संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले आहे, बाकी कुठल्याही योजनेचे पैसे नाही आले. तर यानुसार आम्हाला हेच पाहायला मिळते की राज्य सरकारला या योजनेचे पैसे ट्रान्सफर करायला अजून काही वेळ लागणारच आहे. तरी आपण सर्वांनी काळजी करू नका, लवकर तुमचे पैसे येणार आहे. राज्य सरकारकडे निधी वगैरे सगळं आहे, फक्त त्यांच्याकडे टाईम नाहीये. इलेक्शनमुळे जास्त ते इलेक्शनमधून फ्री झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला 100% येणारच आहे. फक्त तुम्ही जर अजून नमो शेतकरी योजनेची EKYC केली नसेल तर करून घ्या. फार्मर ID बनवले नसेल तर बनवून घ्या. तुमच्या कुठलंही काम जर पेंडिंग असेल ते करून घ्या. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे, यूट्यूबवरती खूप असे महात्मा लोक आहेत जी चुकीची माहिती प्रसारित करत असतात. खोटं नाटं बोलून पैशासाठी खोटे बोलतात, चुकीची माहिती तुमच्यासमोर प्रसारित करता. पण त्याच्यापासून थोडं सावध राहा. सरकारी पैसा कधी ना कधी येणारच आहे. थोडा टाईम लागू शकतो, पण कालांतराने तो पैसा तुमच्या अकाउंटला येईलच. माझी लाडकी बहिणीचा पैसा असो का नमो शेतकरी योजनेचा पैसा असतो, सरकारकडे बजेटचा पैसा आहे आणि ते तुम्हाला नक्की मिळेल. राज्यामध्ये इलेक्शन चालू असल्यामुळे आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे सरकारला तेवढा टाईमच नाहीये. तर सरकारला थोडा टाईम द्या, जेणेकरून इलेक्शनमधून बाहेर आल्यानंतर ते तुम्हाला पैशाची वाटप करतीलच. प्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जसं केंद्र सरकारकडून राज्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाते, हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर पूर्ण भारताच्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार पैसे ट्रान्सफर करतात. तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्राची योजना नसून महाराष्ट्र राज्याची योजना आहे, तरीचे पैसे जे महाराष्ट्र सरकारच ट्रान्सफर करेल. त्यासाठी सर्वात मोठा अडथळा जो निर्माण होत आहे तो म्हणजे राज्यामध्ये इलेक्शन चालू असल्यामुळे या योजनेचे पैसे ट्रान्सफर करायला सरकारला अडथळा निर्माण होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हा सर्वांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये खूपच लवकर तुमच्या अकाउंटला पाहायला मिळतील. तर तुम्ही तुमचे बाकी असले तर कामं पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचे पैसे हमखास भेटतील. आणि तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची अपडेट पण सांगू इच्छितो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून खूप असे शेतकरी आहे ज्यांना या योजनेमधून बाहेर केले. आता ते शेतकरी कोणते? ज्यांच्याकडे भरपूर जमीन किंवा त्यांच्या परिवारामध्ये कोणी आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरतं किंवा सरकारी नोकरीला आहे किंवा त्यांची परिस्थिती गरीब शेतकऱ्याची नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढलंय. तर याचा मतलब हाच होतो की नमो शेतकरी योजनेमधून पण ते शेतकरी बाहेर काढले जातील, कारण हे दोघी योजना एकमेकांना जोडलेले आहे. जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे भेटले असतील तर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 100% भेटतील, हे तुम्ही माझ्याकडून लिहून देऊ शकता. तर त्या शेतकऱ्यांनी टेन्शन घेऊच नका ज्यांचे नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाही किंवा माझे येतील का नाही. जर तुमचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे आले असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे हमखास भेटतील. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आम्ही भेटतो तुम्हाला लवकरच अशाच व्हिडिओसोबत. जसं सरकार त्यांना कुठलाही आदेश आणेल, GR आणेल, सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन प्रेस करा. फेसबुकवर पाहत आहात तर फॉलो करून घ्या. आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.